मुलांनाच काय, मोठ्यांना देखील अदल्यामधल्या वेळेत काहीतरी छोटं-मोठं खायला पाहिजे असतं किंवा स्नॅक पाहिजे असतो. अशा वेळेस तुम्ही हा एकदा बनवून ठेवू शकता. ना यामध्ये मैदा आहे, ना गहू पीठ आहे, ना बेसन आहे. काय वापरले मी तुम्हाला सांगते. आणि हा स्नॅक तुम्ही महिनाभर ठेवू शकता. अप्रतिम लागतो. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 वाटी रवा घेतलेला आहे मी. हा मी इथे बारीक रवा वापरला आहे, पण तुमच्याकडे जाड असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. हा इथे बारीक रवा आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तरी देखील मिक्सरला फिरवायचं आहे. बारीक असेल तरी पण हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी हा तयार करून घेतला आहे. आता एका बाउलमध्ये किंवा परातीमध्ये हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बारीक केलेलं सगळं घालून घेतलं. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण खूप काही साहित्य वापरत नाही आहे. फक्त यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं असंच साहित्य कोरडं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना सुरुवातीला थोडंसं सैलसर ठेवायचं, कारण रवा आहे, पाणी सोक करतो. त्यामुळे थोडा वेळ गेल्यानंतर अजून हे खूप पीठ कठीण होतं. त्यामुळे आत्ताच मळताना हे सैलसर मळून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने मी इथे हा एक गोळा मळून घेतला आहे. मला थोडासा अजून कठीण वाटतोय. बऱ्यापैकी सैलसर मळते मी. छान हे एकत्रित करून घ्यायचं आणि आता हे आपल्याला एक 5 मिनिटे चांगलं हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे हा रवा चांगला भिजतो आणि छान कणकेसारखा मऊसूत असं हे पीठ तयार होतं. त्यासाठी हे व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे फिरवून घेऊ शकता, म्हणजे चांगलं मऊ असं हे तयार होईल. 5 मिनिटे अगदी चांगलं मी हे मळून घेतले. आता हा गोळा आपल्याला 15 मिनिटे भिजायला बाजूला ठेवायचा आहे. याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे मी हे बाजूला ठेवते. 15 मिनिटानंतर हे बघा, पीठ अगदी छान असं भिजतं. आपली कणिक मऊ असते तसं मऊसूत असं हे पीठ तयार होतं आहे. हे सगळं एकसारखं करून घेते मी. जर तुम्ही मळताना आधीच थोडं कठीण मळलं असेल तर भिजल्यानंतर अजून पीठ कठीण होतं. मग नंतर ते पाणी घालून मळणं खूप त्रासाचं होतं. त्यामुळे सुरुवातीला मळताना सैलसर मळलं, खूप नाही पण बऱ्यापैकी. आता एका बाजूला मी तेल देखील गरम व्हायला ठेवलं आहे आणि या पिठाचे मी आधी 2 गोळे बनवून घेते आहे. गोळे बनवून हे पीठ झाकून ठेवायचं, कारण हे सुकतं नंतर व्यवस्थित हे बनवता येत नाही. त्यामुळे 2 गोळे बनवून घेतले आणि हे पीठ झाकून बाजूला ठेवलं. यातला एक गोळा पहिल्यांदा लाटून घ्यायचा आहे. हा लाटत असताना पूर्ण मोठा नाही लाटत आहे मी, एवढा छोटासा लाटून घेतला आणि हा बाजूला ठेवला. आणि अजून एक जो गोळा आपण बनवून घेतला आहे ना, तो पण अशा पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे एवढ्याच साईजमध्ये. आणि हे दोन्ही लाटल्यानंतर काय करायचं, एकमेकावरती हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित एकमेकावरती लावल्यानंतर आता हे आपल्याला लाटायचं आहे. हे चिकटतं, एकमेकाला अजिबात निघत नाही. फक्त काय होतं, सिंगल जेव्हा आपण लाटतो तेव्हा ते व्यवस्थित लाटता येत नाही किंवा पुढे सरकत नाही, पसरत नाही. त्यामुळे याच्यामुळे हे आपलं काम सोपं होतं. त्यामुळे डबल अशा पद्धतीने मी हे ठेवून लाटून घेते. पापडासारखं खूप पातळ नाही, पण चपाती जशी असते त्या पद्धतीने मी हे लाटून घेतलं आहे. पोळपाटावरती थोडेसे लिमिटेशन येतात लाटायचे, त्यामुळे मी इथे या चॉपिंग बोर्डवरती लाटून घेतले आणि हे अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला जसा शेप हवा आहे त्यानुसार तुम्ही हे कापून घेऊ शकता. इथे मी बघा डायमंडसारखा शेप बनवून घेतला आहे. इथे तेल चांगलं गरम झालं आहे, यामध्ये एक एक सोडून घ्यायचं. तेल हाय हीटवरती ठेवायचं आणि तेल चांगलं गरम असलं पाहिजे, म्हणजे हे तेलामध्ये सोडल्या लगेच छान फुगतात हे नमकीन. त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता गॅस मोठाच ठेवायचा सुरुवातीला, हे थोडेसे कडक होईपर्यंत. नंतर मीडियम हीटवरती छान असं हे आपल्याला तळून काढायचं आहे. जास्त याचा रंग बदलायचा नाही आहे. हलकासा रंग बदलला की हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता पुढची पण महत्त्वाची प्रोसेस, हे गरम असतानाच ना एका बाउलमध्ये घ्यायचं. हे गरम असतानाच याच्यावरती मीठ टाकायचं, तिखट, चाट मसाला आवडीनुसार घालू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं गरम असताना, आणि त्याला तेल चिकटलेलं असतं त्यामध्ये पटकन हा मसाला मिक्स होतो. ही प्रोसेस प्रत्येक बॅचला करायची आहे. अशा पद्धतीने मी हे सगळे नमकीन बनवून घेतलेत. महिनाभर टिकतात आणि चवीला जबरदस्त लागतात. नक्की बनवून बघा. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.